आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकांसंदर्भात आपण पाहिलं तर ज्या काही प्रभाग रचना आहे त्या संदर्भात हरकती आणि सूचना आहेत त्यावरती सुनावणी जी आहे ती पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी काल आणि आज अशा 2 दिवस करण्यात आली आणि या संदर्भातच नेमकं काय घडलं, कशा पद्धतीच्या हरकती यामध्ये आल्या होत्या, त्यावरती काय तोडगा करण्यात आलेला या संदर्भातच आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत दैनिक प्रभारचे सिनियर रिपोर्टर सुनील राऊत सर. आज आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही हरकती आणि सूचना आल्या होत्या, एकूणच कशा पद्धतीची यावरती चर्चा झाली किंवा सुनावणी झाली? पियुष, आपण पाहिलं जेव्हा प्रभाग रचना जाहीर झाली, ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आरोप झाले की राज्यातल्या महायुती सरकारने या प्रभाग रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे आणि त्याच्यावरून खूप आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यानुसारच हरकतीही दाखल झाल्या. या प्रभागांसाठी 41 प्रभागांसाठी जवळपास महापालिका प्रशासनाकडे 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत जवळपास 6000 हरकती दाखल झाल्या होत्या. पण प्रत्यक्ष जेव्हा ही 2 दिवसांची सुनावणी झाली तर त्यातले जेमतेम 800 हरकतदार फक्त सुनावणीसाठी आले. म्हणजे हे प्रमाण फक्त 20% आहे. याचा अर्थ असा होता की काही लोकांनी हरकती घेतल्या पण ते काही सुनावणीला आलेले नाही आहेत. आता या 2 दिवसांच्या सुनावणीसाठी आपण बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात आहोत. गेल्या 2 दिवसापासून प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या सुनावणीसाठी कोणालाही आतमध्ये सोडण्यात आलं नव्हतं आणि जे हरकतदार आहेत किंवा त्यांना सोडलं जात होतं. पण पहिल्या दिवशी म्हणजे काल जेव्हा हरकती सूचनांची सुनावणी झाली तर त्यात प्रभाग 14 आणि प्रभाग 24 याच्या हरकतींवरून थोडासा गोंधळ झाला. काही माजी नगरसेवकांनी त्याच्यावरती खूपच आक्षेप घेतले, त्याच्यावरून आरडाओरडाही झाला. त्यानंतर प्रभाग 24च्या संदर्भात काही जे हरकतदार होते त्यांनी महापालिका आयुक्त आणि या हरकती सूचनांसाठी जे अधिकारी नेमलेले आहेत राज्य शासनाकडून विरादा यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवरती आज दुसऱ्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिरात प्रचंड कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता आणि यात ही सुनावणी झाली. प्रामुख्याने ही जी सुनावणी झाली त्यात बहुतांश आक्षेप हे नैसर्गिक हद्दींचे होते. म्हणजे ही प्रभाग रचना करताना नैसर्गिक हद्दी किंवा हायवेज किंवा रेल्वेज याचे रेल्वे मार्ग याचा हद्दी म्हणून वापर करावा अशी एक सर्वसाधारण पायंडामन किंवा नियमावली असते. पण अनेक प्रभागांमध्ये हे झालेलं दिसत नाही आहे. त्याच्यावरून अनेकांनी आक्षेप घेतले होते आणि या हरकतींमध्ये तेच बहुतांशी होते. तर काही ठिकाणी प्रभागांच्या नावासंदर्भातला विषय होता. जसं की आपण पाहिलं की शहराच्या मध्यवर्ती भागातला कसबा पुणे हे मूळ पुणे, पण कुठल्याही प्रभागाला त्याचं नाव देण्यात नाही आलं, त्याच्यावरून हरकत घेतली गेली. तशी इतरही काही प्रभाग आहेत जिथं गावठाण सोडून इतर वस्त्यांची नावं घेतली गेली, त्याच्याबद्दल नागरिकांनी हरकती उपस्थित केल्या. हरकतींची संख्या जरी जास्त असेल तरी देखील उपस्थितांची संख्या त्या तुलनेमध्ये फारच कमी. त्याचं कारण काय वाटतं? काय होतं पियुष, अनेकदा हरकती घेतल्या जातात पण अनेकदा इच्छुक जे असतात त्यांच्याकडून हरकती नोंदवताना त्यांचा असा कदाचित समज असावा की आपण जास्त हरकती नोंदवल्या तर त्या प्रभागाची तो बदल होऊ शकतो, या अनुषंगाने ते नोंदवतात. पण प्रत्यक्ष सुनावणीला कोणीही येत नाही. याच्यावरती आपण पण काही दिवसांपूर्वी आरोप केला होता की प्रभाग 34 जो आहे दहावीच्या बाजूचा त्याच्यात अनेक बोगस हरकती नोंदवल्या गेल्यात आणि सर्वसाधारणपणे हे दिसतंय तसंच आत्ता की जी लोकं आली नसतील तर त्यांनी फक्त हरकती भरून घेतल्या आणि ते दिल्या. हा एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो की एवढ्या मोठ्या हरकती आल्यात म्हणजे नक्की काहीतरी झालं आहे तिथं. ॲक्च्युली झालेलं असतं, असं नाही आहे की त्यात प्रभागांमध्ये काय हे केलेलं नसतं. पण एक दबाव तंत्र याच्या माध्यमातून वापरलं जातं आणि हरकती सुनावल्यासाठी येत जातं. आता याची पुढची प्रक्रिया काय आहे? ही जी सुनावणी झाली या सुनावणीनंतर आता पुढचे 2 दिवस म्हणजे 13 आणि 14 सप्टेंबर या कालावधीत जे राज्य शासनाकडून अधिकारी नियुक्त करण्यात आले, विरादा, महापालिका प्रशासन आणि निवडणूक विभाग, या हरकतींचा जो गोषवारा होता, जे नागरिकांनी म्हणणं मांडले ते एकत्रित घेऊन बसतील. त्याच्यानुसार जे काही बदल करायचे ते करतील आणि आपला प्रभाग रचना राज्याच्या नगरविकास विभागाला सादर करतील. आता मूळ मुद्दा असा आहे की एवढ्या हरकती आल्या, एवढी सुनावणी झाली तर यात बदल किती होईल? तर गेल्या मी सांगतो पियुष तुला 2012, 2017 या निवडणुका पाहिल्या तर याच्यामध्ये खूप किरकोळ बदल होतात. एखाद दुसरी हद्द बदलली जाते किंवा मग एखाद दुसऱ्या प्रभागाचं नाव बदललं जातं, त्याच्यापेक्षा 5 ते 6% बदल होतो. आणि यावर्षीचा मूळ आरोपच असा आहे की नैसर्गिक हद्दी डावलून तुम्ही प्रभाग रचना केलेली. तर राजकीय दृष्ट्या प्रेरित अशा पद्धतीची ही प्रभाग रचना असल्याचा देखील आरोप आपण पाहिलेला आहे. या दरम्यान जो काही गोंधळ होता तर एक अभ्यासक किंवा निश्चितच गेले 2 दिवस जे काही प्रभाग रचनेवरती जे हरकतदार येत आहेत आणि त्यांच्याकडून आरोप केले जात आहेत ते सरळ भाजपवरती केले जात आहेत. काहींनी थेट नाव घेऊन केलं तर काहींनी अप्रत्यक्षपणे केलं. म्हणजे काल एक माजी नगरसेवक होते शिवसेनेचे, त्यांनी तर सरळ आरोप असा केला की कशाला हा सुनावणीचा तुम्ही घाट घालता, ही सुनावणी घेण्यापेक्षा तुम्ही सरळ 165 नगरसेवकांची भाजपची यादीच का जाहीर करून टाकत नाही. त्याच्यानंतर ज्या संध्याकाळी गोंधळ झाला त्यातही असाच आक्षेप घेतला गेला की भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यांसाठी शहरातल्या मध्यवर्ती भागातले जे प्रभाग आहेत ते फोडले गेलेत अशा पद्धतीने की तिथली जी अनुसूचित जातीची जी लोकसंख्या होती ती इतर प्रभागांमध्ये टाकली गेली. त्याच्यामुळे 25 वर्षापासून अनेक प्रभागांमध्ये असलेलं SCचं आरक्षण दुसऱ्या प्रभागांमध्ये सरकलं. त्याच्यावरून बराच गोंधळ झाला आणि हे सगळे आरोप करताना थेट म्हणजे जे काही हरकतदार आले होते त्यांनी थेट भाजपचं नाव घेऊन केलं. काहींनी अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपचं नाव घेतलं, काहींनी महायुतीच्या राज्यातल्या महाविकास आघाडीचं नाव घेतलं.
आणि गेल्या 2 दिवसात म्हणजे प्रशासन जेव्हा सुनावणी घेत होतं, आम्ही नंतर सुनावणी झाल्यावरती प्रशासनाशी आम्ही ऑफ द रेकॉर्ड बोललो. ऑफ द रेकॉर्ड म्हणजे अनौपचारिक गप्पा होत्या. त्यावेळी त्यांच्याकडूनही असंच अधिकाऱ्यांकडून बोलण्यात येत होतं की बहुतांश हरकती या हद्दीच्या होत्या आणि आरोप प्रत्यारोपाच्या होत्या. पण आता त्याच्यामुळं त्याचा कितपत समोरच्या अधिकाऱ्यांवर परिणाम होईल आणि कितपत बदल होईल हे आता आपल्याला नंतरच कळणार आहे. सर, साधारण ही प्रक्रिया किती दिवसांपर्यंत चालू शकते आपण म्हणू शकतो, आणि जी निवडणूक आहे साधारण ती कधीपर्यंत लागू शकते, या पार्श्वभूमीवरती काही आयुक्तांनी त्या संदर्भात बातचीत केली आहे का, आणि एकूणच जे काही नियोजन आहे त्याबाबत काय सांगता? प्रभाग रचनेचं आपण वेळापत्रक पाहिलं तर आज हरकती सूचनेची सुनावणी संपली आहे. आता शासनाकडून नेमलेले अधिकारी आणि महापालिकेने एकत्रित बसून त्याचा जो आराखडा आहे तो 14 सप्टेंबर पूर्ण करायचा आणि 15 सप्टेंबरला तो नगरविकास विभागाला सादर करायचा आहे. नगरविकास विभागाने तो 22 सप्टेंबरपर्यंत त्याची तपासणी करून तो निवडणूक आयोगाला सादर करायचा आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने तो 2 ते 4 ऑक्टोबर या दरम्यान त्यांनी तो आराखडा जाहीर करायचा आहे. त्याच्यामुळे आता अंतिम प्रभाग रचनेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या सुनावणीमध्ये किती बदल होतो हे त्याच वेळी समजण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतरच निवडणुकीची पुढची प्रक्रिया केली जाईल. निवडणुकांचं वेळापत्रक म्हणशील तर असं काही जाहीर करण्यात आलं नाही आहे. याच्यापूर्वीच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदा राज्यभरात झाल्या आढाव्यासाठी, त्यावेळी त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की निवडणूक आयोगाकडे असलेली यंत्रसामुग्री कमी आहे, त्याच्यामुळे निवडणुका 2 टप्प्यात घेतल्या जाऊ शकतात. तर आपल्याकडे सध्या असं चित्र आहे की आपल्याकडे आधी जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका होतील, त्या साधारणतः पुढच्या 1-2 महिन्यात होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर पुढं 1-1.5 महिन्यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुका होतील. तर या निवडणुका जनरली पाहिलं तर फेब्रुवारी-मार्चमध्ये किंवा मग एप्रिल-मेमध्ये यांची दाट शक्यता आहे. धन्यवाद सर. तर हे होते दैनिक प्रभातचे मुख्य बातमीदार सुनील राऊत सर यांनी पुण्यातील जे काही बालगंधर्व रंगमंदिर आहे या ठिकाणी काल आणि आज प्रारूप प्रभाग रचना या संदर्भात ज्या काही हरकती आणि सूचना आहेत त्यावरती जी काही सुनावणी झाली त्या संदर्भात आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे. खरं तर येत्या काही दिवसांमध्ये जी प्रभाग रचना आहे ती जी काही अंतिम प्रभाग रचना आहे ती कशा पद्धतीची असेल याकडेच आता सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पुण्याहून प्रीतमसह मी पियुष, डिजिटल प्रभात, पुणे.